हो यावेळेस मात्र खोलात टाकणारा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येईल, फेकी करेल तोपर्यंत इथे एक धाव धावपालकावर नोंदवली जाईल. एकच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ते 3 या आकड्यावर. एक गडी बाद 3. 4 चेंडूंचा अद्यापपर्यंत खेळ झालाय. अजूनही पाहिलं ना तर नक्कीच 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. निकेत मुंडे ऑन द स्ट्राईक आहे. हाफ ट्रॅकर चेंडू पूल केलाय, सक्सेसफुल चेंडू सीमा पार आलाय, दर्जेदार षटकार. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर संघाचा कर्णधार अल्पेशला आपण पाहतोय. राईट आर्मवर द विकेटने मारा करेल. पुन्हा एकदा निकेत मुंडे ऑन द स्ट्राईक. लोअर फुलटचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक काही चेंडू खाली येईल तोपर्यंत इथे एकच धाव घेण्याची संधी प्राप्त होती. अर्थातच षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलं. धाव फलकावर धावा लागतील त्या 10 धावा. एक गडीच्या बदल्यात आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकी हरल्यानंतर आपल्या वाट्याला फलंदाजी आली. अर्थातच शार्वी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा अजून इथे बनवल्या जाणार, कारण निर्णायक मॅच आहे. याच्यातून विजयी होणारा संघ अंतिम सामना अर्थातच कालभैरव योद्धा या संघासमोर खेळेल, तर याच्यातून पराभूत होणारा संघाला मात्र या स्पर्धेमधून बाहेर पडावं लागतंय. एक निर्णायक मॅच आहे. एलिमिनेटर नंबर 2 हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 10 धावा, 1 गडी बाद अशी धावसंख्या शार्वी 11 या संघाची पाहायला मिळते. निकेत मुंडे ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धराज. इथे आप ट्रॅकात चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक गगनचुंबी षटकार येतं निकेत मुंडेच्या बॅटमधून. निकेत मुंडे ऑन द फायर. मानावं लागतं. कमबॅक चांगलं राहिलंय गोलंदाज सिद्धराजाचं. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ते अर्थातच 17 या आकड्यावर. 3 षटकांचा आपण सामना पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 2 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या पुढच्या चेंडू घेऊन सिद्धराज. लोअर फुलटचा चेंडूला आपण पाहतोय डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं ना तर नक्कीच प्रिंजल फायटर संघाचं क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय. ज्या प्रमाणे आपण गोलंदाजीला भर देतो, फलंदाजीला भर देतो, त्याचप्रमाणे आपल्या या संघामध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक धावेसाठी इथे संघर्ष करावा लागत असतो आणि आपण पाहतोय प्रत्येक धाव इथे वाचवण्यात यश संपादन करतो तो प्रिंजल फायटर संघ. याच दरम्यान टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर. यवन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार येतो निकेतच्या बॅटमधून. 5 मिनिट पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धराज. राईट आर्मवर द विकेट निकेत साठी. इथे मात्र काय आहे, जबरदस्त चेंडू. आपण जर पाहिला तर हाफ ट्रॅकर चेंडू होता. खेळपट्टीवर ज्यावेळेला चेंडू पडला तेव्हा तितक्याच ताकदीने उचली घेऊन सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये सामावला जातोय. धावसंख्येचा विचार करता स्थिर धावसंख्या पाहायला मिळते 24 या आकड्यावर. या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. 5 चेंडूमध्ये 14 धावांची डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली जाते. 1 धावेर समाधान मानावं लागतं. षटक क्रमांक इथे दुसरं संपुष्टात आलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीनं 25 धावा जिथे प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ अर्थातच शार्वी 11.
कमांडीचे 2 षटकाराच्या मदतीने नक्कीच आपण जर पाहिलं तर संघाचा इथे मात्र धावसंख्येचा उल्लेख उंचावताना पाहायला मिळतोय. तब्बल 38 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पप्या काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतोय, कारण 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं ना तर नक्कीच 14 धावांवर 2 षटकाच्या मदतीनं साह्यानं इथे नाबाद खेळतोय. इथे मात्र पप्याला जावं लागेल माघारी आणि आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं पतन. पप्या बॅक टू द पवेलियन. षटकातील आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 38 धावा धावफलकावर आहे तर 2 गडी बाद. 3 षटकांची मॅच आहे, म्हणजे आता जर पाहिलं तर या इनिंग्समध्ये शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. रोहित जंगम हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पप्याने चांगली फलंदाजी केली होती, परंतु नक्कीच चांगलं कमबॅक राहिलंय त्या अखिलचं सुद्धा. आपण पाहिलं तर येणाऱ्या 2 चेंडूमध्ये इथे आक्रमण चढवावं लागेल, कारण निर्णायक मॅच आहे. याच्यातून विजय होणारा संघ अर्थातच फायनलमध्ये कालभैरव योद्धा या संघासमोर खेळेल. षटकातील पुढचा चेंडू निखिल राईट आर्म ऑफ द विकेटने रोहित साठे हा फेकलेला चेंडू. इथे जर पाहिलं तर डाव्या एसटीच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. स्वर चेंडू अतिरिक्त धावफलकावर इथे नोंदवली गेली आहे. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 39 ऑन द बोर्ड. 2 विकेट लॉस. शार्वी 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच सुरेख फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 3 षटकांची ही मॅच. 3 षटकांमध्ये आतापर्यंत चांगला नक्कीच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरेमध्ये आहोत आणि खऱ्या अर्थात दिमागदार आयोजनबद्ध असलेली ही स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस मात्र पायावर टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावून सोडला. डीप स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे 2 धावा धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 2च्या मदतीने धावसंख्या. तिसरीचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज धावचित बाद. कमांडीचे चेंडूवर येतोय एक चांगला फटका. चेंडू सीमा पार. आलाय षटकार. मुंडे ज्याच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा खेळ साकारलेला पाहायला मिळतोय. सोलाच्या सरासरीने 48 धावा बनवायच्या आहेत. प्रथमेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अपेक्षाप्रमाणे दाखल होईल. मी विनंती करतोय प्रिंजल फायटर संघाच्या कर्णधाराला की आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. निकेत मुंडेचा खेळ पाहिल्यानंतर नक्कीच 9 चेंडू इथे त्याने 9 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 29 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये पाहिलं ना तर नक्कीच 4 षटकार त्याने नक्कीच
पेश केलेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 47 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थाने 48 धावांचं हे टार्गेट कशा प्रकारे इथे मात्र प्रिंजल फायटर्स हा संघ इथे मात्र संपुष्टात आणेल. विनंती करतोय आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करून घ्यायची आहे. 18 चेंडू आणि इथे मात्र 48 धाव्यांची गरज. 16च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि संपूर्ण जबाबदारी या 2 बॅटरवर असेल. हे 2 बॅटर जर नक्कीच अंतिम चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर राहिले ना तर हे आव्हान सहज संपुष्टात आणू शकतात. परंतु समोरचा संघ जर पाहिला तर शार्वी 11 संघसुद्धा तितकाच ताकदीचा आहे. एक भेदक गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुद्धा वारंवार सातत्याने केली जाते आहे. आजच्या दिवसभरात आपण पाहिल्यानंतर नक्कीच पहिलाच सामना जो झाला होता त्याच्यामध्ये शार्वी 11 संघाने अप्रतिम प्रदर्शन केलं होतं. सलगचे 2 सामने त्यांनी जिंकले होते. तिसऱ्या सामन्याचा जर विचार केला तर नक्कीच कालभैरव योद्धा संघासमोर ज्यावेळेला सेमीफायनल नंबर 1चा सामना शार्वी 11 संघ खेळला त्यावेळेला मात्र त्यांनी 24 चेंडूमध्ये तब्बल 84 धावा बनवल्या आणि 84 धावा बनवलेल्या असताना सुद्धा 85 धावा इथे मात्र पाठलाग करून कालभैरव योद्धा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम फेरीमध्ये दिमागदार प्रवेश करतोय. याच्यातून विजय होणारा पाणी द्यायच्या मैदानात. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सूरज वाटाडे याला. गोलंदाजी ट्रॅकवर असेल तर शुभम पाटणकर हा खेळाडू नक्कीच सज्ज होताना पाहायला मिळतोय. संघाची जबाबदारी घेऊन इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल कारण याच्यातून विजय होणारा संघ हा अंतिम सामना या स्पर्धेच्या माध्यमातून खेळेल. 18 चेंडू आणि 48ची गरज. एक रोमांचक सामना. प्रथमेश ऑन द स्ट्राईक. सख्खे 2 भाऊ नक्कीच आज आपण पाहतो एकमेकांच्या विरोधात खेळताना. पहिला चेंडू इथे मात्र ठोकलाय. दमदार दर्जेदार असरदार षटकार. आता 42 धावा बनवायचे आहेत. राईट आर्मवर द विकेटने फुटता चेंडू कमबॅक करणार का शुभम? हा ट्रॅका चेंडू काय कमबॅक केलंय. फलंदाज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज प्रथमेश बॅक टू द पवेलियन. पानाला लावतोय अर्थातच गोलंदाज शुभम. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खेचला होता प्रथमेशने परंतु दुसऱ्याच चेंडूवर त्याला मात्र बाद करून नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय एक जबरदस्त कमबॅक राहिलंय शुभमचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सुयश कानेकर. मगाचा मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला होता तोच सुयश. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक. षटकातील 3रा चेंडू. इथे हा ट्रॅका चेंडू फ्लॅट चेंडू मारलाय. अर्थातच 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषे पार आलाय. सुयशच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. तो इथे मात्र एक रोमांचक सामना. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील 4था चेंडू शुभम. हाफ ट्रॅकर चेंडू काय कडक फटका. चेंडू सीमा पार. सुयश कानेकर ऑन द फायर. आलाय षटकार.
त्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 16 या आकड्यावर, जिथे 4 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 4ची सरासरी इथे राखली गेली आहे. षटकातील 5वा चेंडू शुभम. ओहो हो हो, काय सुरेख चेंडू हाताळलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं होतं तेच ब्रह्मास्त्र इथे मात्र गोलंदाजाने टाकलंय. अर्थातच यॉर्कर लेनचा हा चेंडू आपण पाहतोय, परंतु नक्कीच पप्प्या थोडीशी चुकी करतोय एस्टेनच्या पाठीमागे आणि बाईच्या स्वरूपात इथे 1 धाव प्राप्त होतीये. अर्थातच फलंदाजी करणाऱ्या प्रिंजल फायटर्स या संघाला 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ते अर्थातच 17 या आकड्यावर. एक रंगतदार सामना नक्कीच रसिक प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि औचित्य असेल भुवनेश्वर प्रीमियर लीग. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. रसाल जोपर्यंत चेंडू वर येईल, फील्ड करेल आणि फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे अर्जित केल्या जातील. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 1 षटकाखेर पोहोचते ते अर्थातच 1 गडी बाद 19 या आकड्यावर. गरज आहे, कारण 19 धावा धावपालकावर पहिल्या षटकामध्ये आल्यात. अजून 29 धावा म्हणजे 14.50च्या सरासरीने आपण पाहतोय. सुयश कानेकर आणि त्याचप्रमाणे सूरज वाटाडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिकंदर सारखा इथे खेळावा लागेल. सर झुके वहा मंदिर है, जहाँ नदी समाप्त वही समंदर है आणि हर बाजी जिथे उसे वही सिकंदर आहे. इथे मात्र सिकंदर सारखं खेळावा लागेल 2 बॅटरना. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर निकेत संघाचा कर्णधार. इथे मात्र लोअर पुलटचा चेंडू आपण पाहतो. आला कार्पेट पुन्हा एक धाव प्राप्त केले. दुसरीचा होतो प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावपालकावर अर्जित केल्या जातील. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते आहे. तब्बल 21 धावा म्हणजे समीकरण बदललं जातं. 11 चेंडू आणि 27ची आहे गरज. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच संघर्ष करावा लागतो, मग तो धावांचा असेल किंवा धावा रोखण्याचा असेल. इथे मात्र दोन्ही संघ एकमेकांसमोर नक्कीच संघर्ष करताना पाहायला मिळतंय, कारण भव्य दिव्य असं चषक या व्यासपीठावर आपण पाहतोय. निकेत मुंडे सज्ज होईल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. 11 चेंडू 27 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र काय कमबॅक राहिलंय निकेतचं. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सुयश कानेकरला बीट करणार हा चेंडू आपण पाहतोय. समीकरण बदलला जाईल. आखे तालाब नहीं फिर भी भर आती है, दिल कांच नहीं फिर भी टूट जाता है. ये क्रिकेट का खेल ही ऐसा है दोस्तों, जो मौसम नहीं फिर भी बदल जाता है. प्रत्येक चेंडूवर इथे मात्र समीकरण बदललं जातंय. 10 चेंडू 27 धाव्यांची गरज. इथे मात्र फुलटॉस चेंडू टाकलाय आणि फुलटॉस चेंडूवर फुलटोल वसूल. चेंडू सीमा पार आलाय सुयश कानेकरच्या बॅट म्हणून. दर्जेदार षटकार. इथे मात्र निकेतला चांगली गोलंदाजी करावी लागेल. निर्णायक सामना आहे. हो, यावेळेस मात्र पंचाचा इशारा तर नो चेंडू आहे. एक अवांतर धाव इथे नक्कीच आणि एक सुवर्ण संधी फ्रीडची सुद्धा असेल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जातीये. 28 धावा धावपालकावर येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी इथे 20 धावा इथून बनवायच्या आहेत.
एक रोमांचक स्थितीत हा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. कोणता संघ इथे कालभैरव योद्धा संघासमोर खेळण्यासाठी सज्ज होईल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. निकेत मुंडे संघाचा कर्णधार आहे. इथे मात्र जबाबदारी आपली संघाची घेतली आहे खांद्यावर, परंतु ती पूर्ण करताना पाहायला मिळणार का? ओ इथे मिस टाइम स्ट्रोक राहिलाय, ही मोठी संधी असेल. इथे मात्र चुकीला माफी नाहीये आणि ही सलगची दुसरी चुकी नक्कीच पाहायला मिळते. अर्थातच क्षेत्ररक्षक रसल आहे, एक चांगला गुणवंत खेळाडू आहे, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर इथं ही निर्णायक कॅच होती आणि एक कॅच नाही तर मॅच सुटली की काय. नक्कीच फ्री हिटची संधी होती. 8 चेंडूंचा 2 चेंडू येणं बाकी आहेत या षटकामध्ये. निकेत मुंडे धावसंख्या होती ती 30, म्हणजे 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू खाली, इथे मात्र कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज क्रमांक 2 सुयश कानेकर बॅक टू द डगआउट. ने चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय पकडलंय का झेल? हो 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 हो, सुरेख झेल डीप मध्ये पाहायला मिळतोय आणि सामन्याचं चित्र पलटताना पाहायला मिळतोय. डीजेला देऊया संधी. संपूर्ण आपण जर पाहिलं तर मॅचचं चित्र वारंवार पलटताना पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि 18 धावा इथे बनवायच्या आहेत. 6 चेंडू 18 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक येतोय. आता आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर रसलला आमंत्रण दिलंय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर सूरज वाटाडे हा बॅटर नक्कीच आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावांची खेळी त्यांनी केली आहे, परंतु या निर्णायक 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल, कारण 6 चेंडू आणि 18 धावेंची आहे गरज. ची कॅच हा झेल पकडला त्यासाठी ओमकार टवटे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिलाच चेंडूवर आक्रमण, चेंडू सीमा पार आलाय. सुरतच्या बॅट मधून षटकार.
योद्धा संघासमोर खेळण्यास 5 चेंडू 12 या ब्लॅक होलचा चेंडू आपण पाहतो डीपमध्ये शतरक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका आपण पाहतो एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न ओ हो इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील 4 चेंडू 10 धाव्यांची गरज बेहतर से बेहतर की तलाश करो तुम मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो तुम टूट जाता है शीशा पत्थर की चोट से टूट जाया पत्थर ऐसी शीशा तलाश करो तुम इथे मात्र येणारे 4 चेंडू शिल्लक विजयासाठी 10 धाव्यांची गरज गोलंदाजी ट्रॅकवर रसल हो 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 काय सुरेख कमबॅक राहिलंय जबरदस्त कमबॅक का 3 चेंडू 10 धावा कोण जिंकणार हा सामना सूरज वाटाडे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडू मध्ये 10 बनवायचे आहेत या वेळेस मात्र चुकी होतीये आणि चुकीला माफी नाहीये सूरजच्या बॅट मधून आलाय षटकार हो 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 कमबॅक राहिलंय काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते रंगतदार सामना 1 चेंडू आणि 4 धाव्यांची कंपल्सरी गरज इथे मात्र नक्कीच हृदयाची ठोके वाढवणारा रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय व्यासपीठावर मान्यवर सुद्धा नक्कीच खुश असतील काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये आणि नक्कीच आपण पाहतोय निमित्त असेल स्वयंभू भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आणि नक्कीच या दुसऱ्या पर्वामध्ये अर्थातच भुवनेश्वरकरांना असेल गर्व कारण जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 1 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावींची असेल गरज रसल विरुद्ध सूरज असा सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय मागे काय झालंय हे न पाहता या चेंडूवर संपूर्ण सामन्याचं चित्र येऊन राहिलंय इथे मात्र 1 चेंडू 4 धावा अंतिम चेंडू